बुलंद आवाज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आज आपण आहोत परतूर पोलीस स्टेशनला। या ठिकाणी बांधकाम कामगार सहनियंत्रण समितीचे सगळे जे सदस्य आहेत ते इथं उपलब्ध आहेत। ते एक तक्रार देत आहेत आणि कशाच्या संदर्भात तक्रार आहे, काय बाब आहे जाणून घेऊया। सर, कशाच्या संदर्भात तक्रार? परतूर मंडळ विधानसभा क्षेत्रामध्ये जे कामगार आहेत ते कामगाराच्या नावावरून जे लोक लोणी खात आहेत, आम्ही असं आमच्या निर्देशात आलं की या तालुक्यात कामगारांवर बरेच बोगस प्रकरण पैसे उचलण्यात आले। बरेच मयत कामगार आहे ते मयत नाही आहे तर त्याच्यावर पैसे उचलण्यात आले। बरेच अपंग कामगार नाही आहेत तर त्याच्यावर पैसे उचलण्यात आलेले। असे जे बोगस काम ते या परतूर मंडळामध्ये चालू आहे। आणि जे आपले जिल्हाधिकारी अमोल जाधव हे ते दळके दुकानदार आहे त्यांचे एजंट हे पुरं हे सगळे मिळून एक राकेट चालू होते तालुक्यामध्ये। त्याबद्दल आम्ही नुसतं तक्रार करायला पोलीस स्टेशनमध्ये आलो। या ठिकाणी समितीच्या सदस्यांचं म्हणणं आहे की या काही एजंट लोकांनी बोगस लाभार्थी दाखवून त्यांना लाभ मिळवून त्याच्या मड्यावरच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं एक प्रकारे काम या ठिकाणी या अधिकाऱ्याचं संगनमत करून या ठिकाणी परतूर तालुक्यामध्ये करण्यात आलेलं आहे। अनेक वेळेस तक्रारी होऊन सुद्धा या बाबीवर लक्ष केंद्रित करण्यात आलं नाही, या तक्रारीचा निपटारा करण्यात आला नाही आणि याला सर्वस्वी जबाबदार सरकारी कामगार अधिकारी जे आहेत ते अमोल जाधव आहेत असं या तक्रारदारांचं म्हणणं आहे। गेल्या कित्येक दिवसापासून प्रकरण सुरू होऊन सुद्धा अमोल जाधव प्रशासनानं लोकाभिमुख होऊन प्रशासनानं लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असताना देखील हे जे काही बांधकाम कामगार अधिकारी अमोल जाधव आहेत यांनी जनतेशी नाळ जोडली नाही, जनतेशी संपर्क साधला नाही, तर स्वतःच्या स्वार्थासाठी काही एजंटांचा या ठिकाणी उपयोग करून घेतला असं या तक्रारदारांचं म्हणणं आहे। या ठिकाणी प्रशासन अमोल जाधव यांच्यावर कार्यवाही करणार का, हा प्रश्न या ठिकाणी या निमित्ताने उपस्थित होतो आहे। बुलंद आवाज महाराष्ट्रासाठी मी मारुती घोरपा। या समितीने नामनिर्देशित केलेले खंडागळे आणि विठ्ठल नळगे हे दोन जे एजंट आहेत या एजंटाकरवी अनेक जे काही सुविधा आहेत या अपात्र लाभार्थ्यांना पुरवण्यात आलेल्या आहेत आणि या पुरवण्यासाठी अमोल जाधव यांनी या दोघा एजंटांना सहाय्य केलेलं आहे असं या तक्रारदारांचं म्हणणं। यात कितपत तथ्य आहे हे प्रशासनानं शोधून जर यात तथ्य असेल तर या अमोल जाधव अधिकारी जे आहेत जे बिलकुलही कुठल्याही सर्वसामान्य जनतेच्या कामगारांच्या कल्याणासाठी खरं तर याची नियुक्ती नसून स्वतःच्या स्वार्थासाठीच नियुक्ती असल्याचं या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये दिसत आहे। बुलंद आवाज महाराष्ट्रासाठी मी मारुती घोरपा।